नमस्कार. आज आपण अतिशय सोप्पा आणि रसाळ मँगो डिझर्ट बनवणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या डिझर्टमध्ये भरपूर हेवी क्रीम, कंडेन्स मिल्क आणि साखर असते. पण आज आपण यात अशा दोन नॅचरल गोष्टी वापरणार आहोत, ज्याने या डिझर्टला क्रीमपेक्षाही रिच टेक्स्चर तर मिळेलच, पण एका सर्व्हिंगमध्ये तब्बल 15 ग्रॅम प्रोटीनही मिळेल. ते सिक्रेट काय आहे, हे आपण रेसिपी बनवतानाच बघूया. चला सर्वात आधी या डिझर्टसाठी एक मॅजिक व्हाईट सॉस तयार करून घेऊया, जो क्रीमलाही मागे टाकेल. मिक्सरच्या भांड्यात मी घेतलंय 50 ग्रॅम घरचं ताजं मऊ पनीर. हो, अगदी बरोबर ऐकलत, पनीर. कारण पनीरमुळे या पुडिंगला इतकं मस्त क्रीमी टेक्स्चर मिळतं की वेगळं क्रीम घालायची गरजच पडत नाही. आता यात घालूया 20 मिनिटे कोमट दुधात भिजवलेले 10 ते 12 काजू आणि साखरेऐवजी नैसर्गिक गोडव्यासाठी 4 ते 6 अंजीर. अंजीर नसेल तर तुम्ही खजूरही वापरू शकता. हे भिजवण्यासाठी मी साधारण अर्धी वाटी कोमट दूध वापरलं होतं. आता यात घालूया 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि अगदी चिमूटभर मीठ. आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून अगदी स्मूथ आणि गुळगुळीत वाटून घ्या. कोणतेही कण राहू नयेत, एकदम सिल्की टेक्स्चर यायला हवं. माझं मिश्रण थोडं घट्ट वाटत असल्यामुळे मी यात अजून अर्धी वाटी दूध घालते. दूध थोडं थोडं घाला आणि तुम्हाला हवं तसं क्रीमी कन्सिस्टन्सी मिळवा. आता हे मिश्रण बघा, कोणी सांगू शकेल का की यात क्रीम नाही, कंडेन्स मिल्क नाही आणि रिफाइंड साखरही नाही, तरी सुद्धा किती रिच, स्मूथ आणि क्रीमी दिसतंय ना. हेच आहे आपल्या हाय प्रोटीन, नो क्रीम मँगो पुडिंगचं सिक्रेट. आणि आता वळूया आपल्या पुडिंगच्या राजाकडे, म्हणजेच आंबा. इथे मी 2 मोठे पिकलेले आंबे घेतलेत. शक्यतो हापूस किंवा केसर यांसारखे कमी फायबर म्हणजेच दोरे नसलेले आंबे वापरा, ज्यामुळे पुडिंग अगदी स्मूथ होईल. मिक्सरमध्ये याचा एकदम स्मूथ पल्प तयार करून घ्या. आता पुडिंग सेट करण्यासाठी आपण वापरणार आहोत ब्रेड. मी इथे होल व्हीट ब्रेड वापरते, पण तुमच्याकडे जो ब्रेड असेल तुम्ही तो वापरू शकता. आता मी ब्रेडच्या गोल चकत्या कापून घेते. यासाठी मी घरातलं साधं धार असलेलं ग्लास वापरते. अशा प्रकारे सगळ्या चकत्या एकसारख्या आणि नीट तयार होतात. आता या ब्रेडच्या चकत्या तव्यावरती अगदी हलक्या हाताने थोड्या भाजून घेऊया. थोडं तूप घातलंय मी. जास्त भाजायच्या नाहीत. अगदी हलकासा गोल्डन रंग आला की पुरे. या स्टेपमुळे ब्रेडला एक छान टेक्स्चर येतं आणि पुडिंगमध्ये थर लावल्यानंतर तो लगेच ओला न होता अगदी योग्य प्रमाणात मिश्रण शोषून घेतो. आणि आता येतो सगळ्यात सुंदर आणि मजेदार भाग, तो म्हणजे लेअरिंग. सर्वप्रथम एका ग्लासमध्ये आपण पसरून घेऊया आंब्याच्या पल्पचा एक थर. यामुळे पुडिंगला खालपासूनच छान आंब्याची चव मिळते. आता यावर ठेवूया ब्रेडची एक स्लाइस. ब्रेडमुळे आंब्याचा रस आणि पुढे घालणारं क्रीमी मिश्रण छान शोषलं जातं आणि पुडिंगला केक सारखं मऊ टेक्स्चरही मिळतं. ब्रेडवरती आता पसरून घ्या आपलं सिक्रेट पनीर काजूचं क्रीमी मिश्रण. बघा किती मस्त रिच आणि क्रीमी टेक्स्चर आलंय. यानंतर थोडेसे टोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स घालू. यामुळे प्रत्येक घासात छानसा एक क्रंच येईल. आता पुन्हा एक ब्रेडची स्लाइस ठेवा. त्यावरती आंब्याचा पल्प आणि मग पनीर काजूची क्रीम आणि शेवटी ड्रायफ्रुट्स. आता एक सगळ्यात महत्त्वाची स्टेप, ही अजिबात स्किप करू नका. डिश किमान 1 ते 2 तास तरी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. या वेळेत सगळे थर एकमेकात छान मुरतात, क्रीम सेट होतं आणि पुडिंगला एकदम परफेक्ट टेक्स्चर मिळतं. फ्रीजमधून बाहेर काढल्यावर तुम्हाला अगदी केकसारखं सुंदर लेअरिंग पुडिंग मिळेल. पहा किती सुंदर, क्रीमी आणि अप्रतिम लेयर्ड मँगो डिझर्ट तयार झालाय. बाजारातल्या क्रीम आणि साखरेने भरलेल्या डिझर्टपेक्षा हा हाय प्रोटीन, गिल्ट फ्री पर्याय तुम्हाला खूप पटीने आवडेल. घरात अचानक पाहुणे येणार असतील किंवा उन्हाळ्यात काहीतरी थंड आणि हेल्दी खायची इच्छा असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, पौष्टिक आणि युनिक रेसिपीजसाठी आपल्या शीतल्स भोजनम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.